हे आमचं आजोळचं रामवर्धानी मंदिर नागेश्वर. जाताना आमची बहीण आणि सगळे चालले होत नागेश्वर देवस्थानकडे. जय श्री स्वामी समर्थ. स्वामी चला. हां आवाज दे. हर हर महादेव. हे आम्ही चाललोय नागेश्वराकडे आणि हे आमचा ट्रॅकिंग ग्रुप आहे. जय शिवशंकर. पाऊस तर जोरात चालू आहे. हे चोरवण्यातली कुठली नदी? चारही गोष्टी हँडल चालतोय. ही आहे चोरवण्यातली नदी आणि हा चोरवणे नागेश्वरकडे जाणारा रस्ता. ही दुतडीवरून वाहणारी वशिष्ठ नदी जिचा उगम आहे नागेश्वरच्या देवस्थानाच्या इथे. हा रस्ता सरळ डांगवाडीतून नागेश्वरकडे जाणारा रस्ता. ही माझी बहीण आणि ही भाची आणि हा भाऊ आणि हा उत्सव माझाचा वाटाड्या. एक फोटो मस्त. ही सह्याद्रीच्या कुशीत आम्ही चाललो आहे नागेश्वर देवस्थानकडे. आणि बघा कसं वातावरण ढगाळ आहे.
पूर्ण आकाश सह्याद्रीला टेकलंय. ओम श्री स्वामी समर्थ. निघालोय आम्ही. असे झरे पुऱ्या नागेश्वरकडे जाताना तुम्हाला वाटेल पावसाळ्यात असे झरे सगळीकडे वाहताना दिसते. निसर्गरम्य वातावरण आहे आजचं. आपण नागेश्वर देवस्थानाला जात आहोत. मग आम्ही असेच व्हिडिओ नवीन पाठवत असू. चॅनलवरती लाईव्ह राहा. थँक्यू. इथे नागेश्वरच्या पायथ्याशी गाड्या पार्क करण्याची ग्रामस्थांनी सोय करून ठेवलेली आहे. तसंच गावकऱ्यांकडनं आणि देवस्थानकडनं अशी चांगली चांगली कामं होत राहोत आणि नागेश्वरचा विकास व्हावा त्यासाठी शासनाने पण याच्यात लक्ष घालावं. नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी आता आपण चढायला सुरू करणार आहे. भेटतच राहू मध्ये. इथून नागेश्वरकडून खाली येताना रामवर्धनी मंदिर, पुरातन काळातलं हे राम मंदिर आहे. रामवर्धनीचं शिंदेवाडीत आहे. छान काळ्या पाषाणात बांधलेलं आहे. तिकडे जाण्याचा हा एक पायवाट म्हणा, जिथून तुम्ही शॉर्टकटने शिंदेवाडीकडे जाऊ शकता. आणि हा रस्ता तर आपण खालून आलो आहे सोरवण्यातून सुद्धा खडतर असा प्रवास आम्ही नागेश्वर देवस्थानचा आम्ही आपल्यासाठी सर्वांसाठी घेऊन येतो. आणि खरोखरच कोकण स्वर्ग आहे आणि या स्वर्गात वसलेलं हे आमचं कैलासपती महादेव नागेश्वराचं देवस्थान. चला तर पुन्हा पुढे भेटू. प्रत्येक जागोजागी असे झेंडे आणि नागेश्वर देवस्थानने असे यात्रेकरूंसाठी असे बोर्ड लावलेले आहेत, जेणेकरून रस्ता कोण चुकणार नाही. छान असा व्ह्यू. महाशिवरात्रीला असे महोत्सव होत असतात आणि इथले ही नागेश्वरकडे गेलेली वाट आणि हा निसर्ग.
आणि ही सह्याद्री आणि खाली दिसणारे ते आपली नदी, ज्या नदीचा उगम नागेश्वर देवस्थानाच्या इथूनच होतोय. ही निसर्गातली फुलं आणि हा निसर्ग कोकणचा. हीच फुलं आपण नंतर पूजेला आणि हा सह्याद्रीच्या धुक्यातून झाकला गेलाय. आणि ही गाडीचा पार आहे. बघा वादळ वाहत, वारा वाहत आहे, आकाशाला टेकलाय आपण. अशी साईडनी पुढे वरच्या चढला असे लोखंडी ग्रिल लावलेत, जेणेकरून भाविकांची गैरसोय होऊ नये. आणि ही आमची टीम. आणि ही नदी जी आपण चिपळूणची नदी म्हणतो, वैशिष्ट्य नदी, जिचा उगम नागेश्वरच्या देवस्थानातूनच होतो. जी अशी वरून वाहते बघा. जय शिवशंकर, हर हर महादेव. मोठमोठ्या शिळा यांच्यामधून हा रस्ता गेलेला आहे. हर हर महादेव. एक नम्र आव्हान आहे, इथून जाताना मस्ती मगर करत जाऊ नका, मजाक मस्ती करत जाऊ नका, कारण आजूबाजूला कडे आहेत. नागेश्वरला याल त्यांनी सांभाळून या, सांभाळून आपला प्रवास करा. आमच्या टीमचा व्हिडिओ शूट चालू आहे.
ए उभा राहा ना, उभा राहा भाऊ. राजकोट आहे पाहिजे एकदम. अरे रावस. ही बहीण भाची आणि आमचा कार्यकर्ता वाटाड्या. हो हो ची पायवाट लागते, पण बाजूला अशा लोखंडी ग्रिल लावण्यात आलेल्या आहेत. अशी छोटी पायवाट चालू होते पुढे, आणि असा प्रवास आपला पुढे चालू आहे कंटिन्यू. एक कडा डोंगर आम्ही सर केला आहे आणि चाललो आहे नागेश्वरच्या दुसऱ्या टप्प्यात. तिथून दुसरा टप्पा सुरू होतो आहे आणि हा निसर्ग कोकण. ही अशी कोकणची नैसर्गिक देण. पावसाळ्यात अशी सर्व सुंदर सुंदर झाडं आपल्याला नागेश्वरकडे जाताना बघायला मिळते. आणि अशीच आपला प्रवास सुरू आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आपण नागेश्वरचं दर्शन आणि तिथली व्यवस्था आणि कामकाज आणि कसं काय नागेश्वरचं कार्य चालतं ते तिथल्या संस्थानाकडून आपण जाणून देणार आहोत. फोटोशूट चालू आहे. कोस्टल एरिया. ए वेदांत, हाँ भाई साहब कुछ बोलेंगे? आम्ही निसर्गाचं सौंदर्य ची मजा घ्यायला आम्ही इथे आलो आहोत. हे कोकणातलं आपलं गोडूस पाणी. माझ्या आजोच आहे गोष्टी. मी कोकण आपलंच असो. हर हर महादेव. Yes!
देवाचं दर्शन घ्यावं चालतं. हर हर महादेव महाराज की जय. अशा नागरी संस्थांनी अशा किड्यांची सोय केली. या बोल ना दीदी. हर हर महादेव. अजून अर्धा एक तास लागेल. आलोय ना ही तर वरती. अजून हा कडा सर करायचा आहे. अर्धा एक तास नाही 2 तास लागणार. ए आई कच्चा रस्ता इथे, परंतु येणाऱ्या भाविकांनी सांभाळून जाण्याची गरज आहे. हा कडा अजून सर करायचा आहे आम्हाला. इथे वरती गेल्यावर नागेश्वराचं दर्शन आपल्याला नक्की घडेल. ही आमची सगळी टीम नागेश्वर. ओम श्री नागेश्वर देवताय नमः. हर हर महादेव.
अशा पाण्याची झरे वाटेत अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि हे झरे पार करत करत आपल्याला नागेश्वर देवस्थानात पोचायचं. आणि हा कडा पुरा धुक्याने साधलेला आहे. तुमच्या नदीचा उगम ते नागेश्वर देवस्थान. लोखंडी ग्रिल लावलेत, लोकांनी येणार सांभाळून प्रवास करावा. एक 1,20,000 कोटीची जमीन आहे. चोरगाव चालू आहे. संपूर्ण धुका आहे. त्या धुक्याच्या वरती आहोत आम्ही आणि हे नियमित वाहणारे इथले नैसर्गिक धबधबे म्हणून हे पाणी हमेशा वाहतं आणि हा वशिष्ठ नदीचा उगम आहे नागेश्वर देवस्थान. पूर्ण कैलास पर्वतावर आल्यासारखा भास होतोय. आकाशमध्ये आकाशातून भ्रमण करत आम्ही कैलासपती नागेश्वर देवस्थानाकडे चाललो आहे. आता सध्या धुकं जास्त असल्यामुळे आपल्याला नागेश्वरचा तो कळस दिसत नाहीये. नक्कीच आपण तिथपर्यंत व्ह्यू आपण सगळ्यांपर्यंत घेऊन येत आहोत. हर हर महादेव. मध्ये मध्ये होता, आता बंद झाला. कसं आहे स्वर्ग मग गाव खाली पाऊस आहे. आता निघाला आहे खाली पाऊस आहे. का तुमचं कोण डोंगर आहे या अंतिम टप्प्यामध्ये या साखळदंड इकडे लावलेला एक साईडने येतानासाठी खास तो खऱ्या येण्यासाठी आहे की उतरताना जरा सावकाश उतरायला यार. हर हर महादेव. आपण पोचलो नागेश्वरच्या पायथ्याला वरती जो असा बेस आहे समुद्र सपाट आहे. आज आपण 7 किलोमीटर वरती आलेलो आहोत.
मुंबईला अरे मराठी शूटिंग करतोय स्वयंभू नागेश्वर देवस्थान परिक्षेत्रात आलेल्या सर्व भाविकांचे देवस्थान कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. श्रावण सोमवारच्या शुभ सोमवारी आपण या देवदर्शनाला आलात तरी सर्व भाविकांना नम्रतेची विनंती. दर्शन घेताना प्रत्येक भाविकांनी आज शंकराच्या मंदिरामध्ये श्रीफळ अर्पण करायचं आहे. त्यावर पिंडीवर दीप पण ठेवायचा आहे. या भाविकांना या देवकार्यास मदत करायची असेल वाटमार्ग सुलभ करण्यासाठी त्या भाविकांनी इथं जास्तीत जास्त आर्थिक देणगी देऊन इथं देवस्थानच्या शुभ कार्यास हातभार लावा ही नम्रतेची विनंती. धन्यवाद. नागेश्वर महाराज की जय. नागेश्वर महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तू पहिला दर्शन घे नंतर मी बोलते. पाण्याचा विडा ज्या भाविकांना देणगी द्यायची असेल तर इथे संपर्क करायचा आहे. पहिले दर्शन घ्या. शिवाय म्हणायचं आहे. अभिषेक चालू असताना ओम नमः शिवायचा उच्चार करायचा आहे. दर्शन घेणाऱ्या भाविकांनी मोठ्या नमः शिवाय नमः शिवाय. जय नागेश्वर. बोला दादा. स्वयंभू नागेश्वर देवस्थान परिक्षेत्रात आलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. भाविकांनी इकडे लक्ष द्या. या देवस्थानची अधिकृत माहिती मी आपल्याला देवस्थान कमिटीच्या वतीने देत आहे. स्वयंभू नागेश्वर देवस्थान हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन क्षेत्राच्या क वर्गात आहे.
हे रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातील चोरवणे या गावी आहे. हे समुद्र सपाटीपासून 932 मीटर उंचीवर निसर्गरम्य वातावरणात आहे. या परिसराच्या जवळच किल्ले वासोटा, शिवकालीन वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. या देवस्थानची माहिती देताना शंकराच्या 12 शिवलिंगापैकी हे 7वं लिंग म्हणजे स्वयंभू नागेश्वर देवस्थान. या पिंडीची उत्पत्तीबद्दल माहिती देताना वशिष्ठ मुनी इथे तपाला बसले होते. हजारो वर्षे तपश्चर्यातनं भगवान शंकरजी प्रसन्न झाले आणि भगवान शंकरजी प्रसन्न झाल्यानंतर भगवान शंकरजींनी या भाविकांसाठी आणि वशिष्ठ मुनींसाठी या पिंडीची निर्मिती केली. स्वयं शंकर निर्मित पिंडी ही इथे वर्षाच्या 12 महिने वरून अभिषेक पिंडीवर गुहेच्या वरून अभिषेक होत आहे. वरती गुहेच्या वरती गेल्यानंतर काय डोंगराचा भाग नाही आहे, दुसरा डोंगर नाही. पहाडी क्षेत्रामध्ये दुसरा डोंगर असतो, तसा इथे कुठलाही भूभाग नसल्यामुळं वरती स्कायलाईन आहे. त्या स्कायलाईनच्या वरून भूगर्भातनं ते पाणी सतत शिवलिंगावर 12 महिने शंकर स्वयं निर्मित अर्पण होत आहे आणि शंकर स्वतःची पूजा स्वतः करून घेत आहे. म्हणूनच ह्या देवस्थानला स्वयंभू हे नाव आपण म्हणतो. भाविकांनी याची नोंद घ्यावी. या देवस्थानचा स्वयंभू असल्यामुळे भाविकांच्या इच्छापूर्तीचे स्थान आहे. हजारो भाविकांचे इथे नवस असतात. ज्यांना पुत्ररत्नाचा लाभ होत नाही त्यांनी इथे अभिषेक केल्यानंतर 100% पुत्ररत्नाचा लाभ होतो. ही आम्ही खात्रीपूर्वक आपल्याला सांगत आहोत. धन्यवाद. देवस्थानच्या विकासाच्या बाबतीत सांगायला गेलं तर पर्यटन क्षेत्रात असल्यामुळं शासकीय निधी इथं उपलब्ध होत नाही. शासकीय निधी उपलब्ध झाला तर 5 ते 10 लाख. तो जवळजवळ रस्त्याची कंडिशन आपण बघितलेली आहे. सर्व शासकीय आमदार खासदार प्रतिनिधींना आमची नम्रतेची विनंती आहे की स्वयंभू नागेश्वर देवस्थानच्या मार्गावर आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यावा. विशेषतः जिल्हाधिकारी या आणि पालकमंत्री यांना मी निवेदन करतो की त्यांनीही याकडे दुर्लक्ष करून जो निधी पर्यटन क्षेत्राचा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंडरमध्ये असतो तो जास्तीत जास्त इकडे ट्रान्सफर करून आम्हाला देवस्थान कमिटीला सहकार्य करावे. विशेषतः सांगायचं म्हटल्यानंतर भाविकांनी दिलेल्या देणगीतून या देवस्थानचा कारभार चोरवणे नागेश्वर देवस्थान कमिटी आम्ही या सांभाळीत आहोत आणि देवाच्या तिथीपोती आम्ही करीत आहोत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या देवस्थानासाठी देणगी दिल्यात. तर आपलं उदाहरणार्थ सांगायला गेलं तर गेल्याच वर्षी शिवरात्रीपूर्वी आम्ही 13.5 लाखाचं काम आम्ही या कड्याकपाऱ्यात आपल्यासाठी सोयीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. तरी जास्तीत जास्त भाविकांनी या मंदिरासाठी देणगी देऊन आपला हातभार लावा ही नम्रतेची विनंती. धन्यवाद. नागेश्वर महाराज की जय. हर हर आज या ठिकाणी आमचे मेडिकल ऑफिसर मिंजू हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर इथे आलेले आहेत देवदर्शनाला. तर आम्ही देवस्थान कमिटीच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करीत आहे. त्याचा स्वीकार त्यांनी करावा. नर्सिंग असिस्टंट हवालदार शशिकांत पवार साहेब आलेत. मेडिकल डिपार्टमेंट मध्ये हे तज्ञ आहेत. त्यांना आमच्या देवस्थान कमिटीच्या वतीने यथोचित सन्मान करतो. त्यांनी स्वीकार करावा. नागेश्वर महाराज की जय. हर हर. हॉस्पिटलचे फार्मासिस्ट ओमकार पाटील यांचाही यथोचित सत्कार आमच्या देवस्थान कमिटीने होत आहेत. त्यांनी स्वीकार करावा. नागेश्वर महाराज की जय. हर हर. आमचा एक फोन गेल्यानंतर अंमलबजावणी करून संबंधित डॉक्टर साहेबांना रिक्वेस्ट करून आमची कामं चांगल्या प्रकारे करतायत. ते आमच्या गावचे सुपुत्र आमच्या देवस्थान कमिटीचे उपाध्यक्ष केशवजी शिंदे यांचे चिरंजीव नवनाथजी शिंदे माजी सैनिक आहेत आणि मी माजी सैनिक विजय सीताराम जाधव प्लस देवस्थानचा खजिनदार त्यांचा यथोचित सत्कार करीत आहोत. त्याचा स्वीकार करावा. धन्यवाद. मित्रांनो, आपण 15 गावामधील एका गाव शिंदेवाडी या गावात आपण आलो आहोत उत्सव माझ्या चॅनलच्या मेंबर सोबत.
तर हे गावातलं जे मंदिर आहे ते पुरातन काळातील काळ्या पाषाणाने बनवलं आहे. तर आज उत्सव माझा या चॅनलवरून तुम्हाला या मंदिराचे दर्शन आम्ही देणार आहोत. धन्यवाद.